6 ऑगस्ट 1945 सकाळचे 8 वाजून 15 मिनिटे जपानमधल्या हिरोशिमा शहरात लोक आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करत होते. मुलं शाळेत जात होती, बाजारात गर्दी होती. एखाद्या सामान्य सकाळसारखी सुरुवात होती आणि मग एका क्षणात 70,000 माणसं एका सेकंदात जळून खाक झाली. शहर अक्षरशः राखेत बदललं. पृथ्वीवर एक नवीन युग सुरू झालं होतं, अण्वस्त्राचं युग. नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत त्या शस्त्राबद्दल ज्याने जगाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. त्या शस्त्राबद्दल जे इतक्या भयानक आहे की आजपर्यंत कुठल्याही देशाने दुसऱ्या महायुद्धानंतर ते वापरण्याची हिंमत केली नाही. न्यूक्लिअर बॉम्ब, आण्विक बॉम्ब, अण्वस्त्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत न्यूक्लिअर बॉम्ब कसा तयार होतो, त्याची टेक्नॉलॉजी काय आहे, त्यामागचा थरारक इतिहास काय आहे, हिरोशिमामध्ये नक्की काय घडलं आणि आज या जगात किती अण्वस्त्र आहेत. चला तर मग समजून घेऊया. पहिल्यांदा पाहूया न्यूक्लिअर बॉम्ब टेक्नॉलॉजी म्हणजे काय. मित्रांनो, न्यूक्लिअर बॉम्ब समजण्यासाठी आधी एक गोष्ट जाणून घ्यायला हवी, ती म्हणजे अणू म्हणजे काय. शाळेत आपण शिकलो की प्रत्येक गोष्ट अणूंनी बनलेली असते. तुमचा हात असेल, हे हवा असेल, हे पाणी असेल, पृथ्वी असेल, सगळं काही. अणूच्या मध्यभागी असतो न्यूक्लियस आणि या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. न्यूक्लियस म्हणजे अणूचा केंद्र, याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ही झाली अणूची रचना. आता हा न्यूक्लिअर बॉम्ब दोन पद्धतीने बनवला जाऊ शकतो. पहिला प्रकार म्हणजे न्यूक्लिअर फिजनद्वारे, म्हणजे अणू तोडणे, आणि दुसरा प्रकार आहे न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे अणू जोडणे. पहिली पद्धत आता आपण पाहूया, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे अणू तोडणे. हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आलेला होता त्याच्यामध्ये पहिली पद्धत न्यूक्लिअर फ्युजन वापरण्यात आली होती. न्यूक्लिअर फ्युजन समजण्यासाठी कल्पना करा की अतिशय छोट्या कणाने, ज्याला आपण न्यूट्रॉन म्हणतो, त्याने युरेनियमच्या मोठ्या अणूवर जोरात धडक दिली. काय होईल? तो अणू फुटतो आणि त्याचे दोन तुकडे होतात. यालाच विज्ञानात न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच अणु विभाजन असे म्हणतात. पण निसर्गाची खरी जादू इथेच घडते. जर तुम्ही तयार झालेल्या या दोन नव्या तुकड्यांचं जर वजन केलं तर ते मूळचा जो अणू होतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी भरतं. मग हे उरलेलं वजन अचानक गेले कुठे? ते वजन नष्ट होत नाही. इथेच आईन्स्टाईनचं E=mc² हे सूत्र कामी येतं. हे जे थोडंसं हरवलेलं वजन आहे त्याचं रूपांतर एका महाभयंकर ऊर्जेत होतं आणि त्यातूनच बाहेर पडतो डोळे दिपवणारा प्रकाश, प्रचंड उष्णता, रेडिएशन, एक विनाशकारी स्फोट. पण ही तर फक्त सुरुवात असते. जेव्हा पहिला अणू फुटतो तेव्हा त्यातून नुसती ऊर्जा बाहेर पडत नाही, त्यातून आणखीन 2-3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. सुसाट वेगाने ते बाहेर पडून हे न्यूट्रॉन्स शेजारील इतर युरेनियमच्या अणूवर जाऊन आदळतात आणि त्यांनाही फोडतात. त्यातून आणखीन न्यूट्रॉन्स बाहेर पडतात, ते पुढच्या अणूंना फोडतात. एकाचे 3, 3चे 9, 9चे 27 अशी साखळी प्रक्रिया चालू होते. याला चेन रिॲक्शन म्हणतात. आणि हे सगळं घडतं एका सेकंदाच्या लाखाव्या भागात. डोळे उघडझाप करण्याच्या आत अब्जावधी अणू एकाच क्षणी फुटतात आणि त्यातून जन्म घेतो एक महाभयंकर अणुस्फोट. अणुबॉम्ब साठी गरज असते सेल्फ सस्टेन्ड चेन रिॲक्शनची. म्हणजेच एक अणू तुटला, त्यातून न्यूट्रॉन सुटले, ते दुसऱ्या अणूला जाऊन तोडतात, त्यातून आणखीन न्यूट्रॉन्स बाहेर पडतात, ते आणखीन अणूंवर आदळतात. असे एक्सपोनेन्शियली वाढत जातं. मात्र हे फक्त काही मोजकेच इलिमेंट्स करू शकतात. पहिला इलिमेंट युरेनियम 235 जो खाणीतून काढला जातो, मात्र त्याच्या शुद्धीसाठी युरेनियम एनरिचमेंट प्रोसेस करावी लागते. म्हणजेच युरेनियम 235 चे प्रमाण 90% वाढवावे लागते. दुसरा जो इलिमेंट आहे तो म्हणजे प्लुटोनियम. प्लुटोनियम पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळत नाही, जवळजवळ तो अस्तित्वातच नाही. तो न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये तयार केला जातो. ही झाली पहिली पद्धत, न्यूक्लिअर फ्युजन. दुसरी पद्धत आहे न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे अणू जोडणे, जो की ज्याला हायड्रोजन बॉम्बही असे म्हणतात. हा अणुबॉम्ब पेक्षा 1000 पटीने शक्तिशाली आहे. यात अणू जोडले जातात.
हीच न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रिया नेहमी सूर्यावर घडत असते. आता आपण समजलो न्यूक्लिअर बॉम्ब कसा तयार होतो, म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी. मग चला तर पाहूया त्याची सुरुवात कशी झाली. साल होतं 1939. युरोपमध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं. हिटलरचं जर्मनी संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याच्या मागे होते आणि तेव्हा अमेरिकन सरकारला एक भयानक खबर मिळाली. जर्मनी स्वतः न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहे. लिओ सिलार्ट, एक हंगेरियन ज्यू शास्त्रज्ञ, जो हिटलरच्या नाझीपासून पळत अमेरिकेत आला. सिलार्डला माहित होतं की न्यूक्लिअर चेन रिॲक्शन शक्य आहे आणि जर हिटलरने आधी बॉम्ब बनवला तर जगाचा अंत होईल. म्हणून त्याने थेट अल्बर्ट आइन्स्टाईनला गाठले. अल्बर्ट आइन्स्टाईनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांना एक ऐतिहासिक पत्र लिहिले. त्या पत्रात ते लिहितात की अमेरिकेने तातडीने न्यूक्लिअर रिसर्च सुरू केला पाहिजे, जर्मनी आपल्याला मागे टाकण्यापूर्वी. रुझवेल्ट यांनी लगेच निर्णय घेतला आणि सुरू झाला मॅनहॅटन प्रोजेक्ट. मॅनहॅटन प्रोजेक्ट इतिहासातील सर्वात मोठी आणि सर्वात गुप्त वैज्ञानिक मोहीम होती. हे सगळं इतकं गुप्त होतं की त्यावेळच्या अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट हॅरी ट्रूमन यांनाही याबद्दल काही माहीत नव्हते. या प्रकल्पाचा प्रमुख शास्त्रज्ञ होता जे रॉबर्ट ओपनहॅमर. त्याला फादर ऑफ ॲटॉमिक बॉम्ब असंही म्हटलं जातं. ओपनहॅमर एक अलौकिक बुद्धिमत्ता असलेला माणूस होता. मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये संशोधन करून 16 जुलै 1945 अमेरिकेच्या न्यू मेक्सिको वाळवंटात जगातील पहिली अणुचाचणी, ज्या अणुचाचणीचे नाव होते ट्रिनिटी टेस्ट, ती यशस्वी झाली. त्यावेळी आकाशात एक महाभयंकर आगीचा लोळ उठताना दिसला. आसपासच्या लोकांना 300 किलोमीटर दूरपर्यंत प्रकाश दिसला. या विनाशकारी क्षणी ओपनहॅमर यांनी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेतील एका श्लोकाची आठवण झाली. ते स्वतःशीच पुटपुटले, Now I am become death, the destroyer of worlds. Now I am become death, the destroyer of worlds. म्हणजेच आता मीच काळ बनलो आहे संपूर्ण जगाचा विनाश करणारा. विचार करा, ज्या माणसाने शस्त्र बनवलं तोच माणूस आपल्याच निर्मितीला घाबरला होता. मित्रांनो, ट्रिनिटी टेस्ट यशस्वी झाले आणि नंतर जगाचा इतिहास बदलण्यासाठी 6 ऑगस्ट 1945 सकाळचे 8:15 अमेरिकन B-29 बॉम्बर विमान हिरोशिमाच्या वर पोचलं. विमानातून एक बॉम्ब सोडला. त्याचं टोपण नाव होतं लिटल बॉय. लिटल बॉय, छोटा मुलगा. ऐकायला किती निरुपद्रवी आणि निरागस नाव वाटतंय, पण त्याचे परिणाम भयंकर होते. त्या ठिकाणी जेव्हा बॉम्ब फुटला त्यावेळी तापमान झालेलं 4000 डिग्री सेल्सिअस. हे तापमान लोखंड वितळवण्यासाठी लागणाऱ्या तापमानापेक्षाही दुप्पट आहे. पहिल्या काही सेकंदात केंद्रापासून 1 किलोमीटर पर्यंतचा सगळं काही जळून खाक झालं. इमारती धुळीस मिळाल्या. माणसांच्या अक्षरशः सावल्या भिंतीवर कायमच्या उमटल्या, कारण त्या माणसांचे शरीर विरघळले होते. लिटल बॉय या बॉम्बमध्ये फक्त 64 किलो युरेनियम वापरण्यात आले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यातील केवळ 700 मिलीग्रॅम, म्हणजे एका पेपर क्लिपच्या वजनापेक्षाही कमी युरेनियम ऊर्जेत रूपांतर झालेले आणि त्याने संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले. 70 ते 80 हजार लोकांचा बळी घेतला. तुम्हाला वाटेल की हा बॉम्ब जमिनीवर आदळून फुटला असेल, पण नाही. जास्तीत जास्त विनाश घडवून आणण्यासाठी तो मुद्दामहून जमिनीपासून बरोबर 580 मीटर उंचीवर हवेतच फोडण्यात आला. पुढे 3 दिवसांनी 9 ऑगस्ट 1945 नागासाकीवर दुसरा बॉम्ब टाकला गेला. या बॉम्बचं नाव होतं फॅटमॅन. हा बॉम्ब प्लुटोनियमवर आधारित होता आणि हा लिटल बॉय पेक्षा जास्त शक्तिशाली होता. मात्र डोंगराळ भाग असल्यामुळे फक्त 40,000 लोक जागीच ठार झाले. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी युद्धाच्या बाबत आत्मसमर्पणाची घोषणा केली आणि दुसरे महायुद्ध संपले. पण एक नवीन भय सुरू झालं, ते म्हणजे न्यूक्लिअर एज.
1945 नंतर अमेरिकेला वाटलं होतं की अणुबॉम्ब हे महाभयंकर रहस्य जगात फक्त आणि फक्त त्यांच्याकडे आहे. त्यांना वाटलं आता आपण जगावर राज्य करणार. पण त्यांचा हा भ्रम अवघ्या 4 वर्षात तुटला. वर्ष होतं 1949. सोव्हिएत रशियाने त्यांची पहिली यशस्वी अणुचाचणी केली आणि ही बातमी धडकताच संपूर्ण अमेरिका चक्रावून गेली. अमेरिकेच्या पायाखालची वाळूच सरली. आता ह्या जगात अमेरिका एकटीच महासत्ता उरली नव्हती. रशियाने त्यांना थेट आव्हान दिले होते आणि इथूनच सुरुवात होते एका नव्या युगाची, एका अशा युद्धाची ज्यात प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत, पण संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली वावरत होतं. सुरू झाले द कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध. हिरोशिमापासून सुरू झालेला हा महाभयंकर प्रवास आज कुठेपर्यंत आलाय? आज जगात तब्बल 9 देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. रशिया आणि अमेरिकेकडे सर्वात जास्त आणि एकूण पाहिलं तर आज जगात सुमारे 12,500 न्यूक्लिअर वॉरहेड्स अस्तित्वात आहेत. या 12,500 पैकी फक्त 200 बॉम्ब जरी आज वापरले गेले तरी पृथ्वीवर न्यूक्लिअर विंटर येईल. आकाशात धुराचे राखेचे इतके जाड ढग तयार होतील की महिन्याने महिने सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणारच नाही. तापमान 0 अंशाच्या खाली जाईल. जगातील संपूर्ण शेती नष्ट होईल आणि बॉम्बने जेवढी लोक मरणार नाहीत त्यापेक्षा अब्जावधी लोक नुसत्या उपासमारीने तडपडून मरतील. मग प्रश्न पडतो की एवढी भयानक शस्त्रे असूनही आजवर कोणत्याही देशाने ती पुन्हा का वापरली नाहीत? याचे कारण आहे एक भयंकर तत्व, म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन, MAD, मॅड. सोप्या भाषेत सांगायचं झालं, जर तू माझ्यावर बॉम्ब टाकलास तर मी तुझ्यावर टाकेन आणि आपण दोघंही कायमचे नष्ट होऊ. जगातील कोणताही देश स्वतःच्या विनाशाला तयार नसतो. विनाशाची हीच भीती आज 3रं महायुद्ध रोखून उभी आहे. या विनाशाच्या छायेत वावरणाऱ्या जगात आज आपल्या भारताची भूमिका काय आहे? भारताकडे अण्वस्त्रे आहेत, पण आपली नीती अतिशय स्पष्ट आहे. नो फर्स्ट यूज. आपण कधीही स्वतःहून पहिल्यांदा कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही. पण जर कुणी आपल्यावर अणुहल्ला केला तर आपण त्याला सोडणार नाही. संपूर्ण जगाला संपवण्याची ताकद असूनही संयम बाळगणे हेच एका खऱ्या जबाबदार महासत्तेचे, रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर नेशनचे लक्षण आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.